की कपटी होतं शादू कोणाकडे माणूस होतो त्यानं मायेचं सोनेरी हरण झालं सुंदर हरण झालं ऐका वाल्मिकी रामायणकर सांगतात जगात आतापर्यंत कधी ऐकलं कोणी भगवान देवादेव भगवान प्रभू रामचंद्र सीतेला म्हणे तेव्हा ते हरण कसलं आहे सोन्याचं आहे होतं का सोन्याचं त्यांच्या सुद्धा भावनेमध्ये बदल पडावं ना भूतोळा विषय ती कधी ऐकलंय का हरण आहे पण सोन्याचं कधी ऐकलंय का मला त्याची चोळी गावाकडे जाताना पाहायची मला लय आवडले विनाश कालेची विपरीत होती रामाने बाळ घेतला राम काही श्रीलंपट नव्हता कोणचट नव्हता बरं का भविष्य कसं बाण घेऊन त्या हरणाच्या पाठी लागला त्या हरणानं उगत्र कुठे मेला मंगळी माणसं सांगता म्हणत नाही रामाला लांब पळवून घेतलं ते लक्ष्मणाचं नाव सीतेचं नाव पळा पळा घात झाला सीतेला लक्ष्मणाला शिव्याचा सरापाचा तोफा चालू केला लक्ष्मणाला म्हणती जावा भावाचा जीव धोक्यात आहे इथं कशाला थांबलाय अनेक नको ते शब्द नको ते दूषण सीता मातेला दिले नाविलाजाने लक्ष्मण गेला जटायू होता की मित्र की जटायू गेला बाहेर आणि एवढी संधी रावणानं पाहिलं काय केलं रावणा येऊनी कपटे करी हरिणी जानकी सुंदरी जटायू धावला धडकरी काशी मारी रावण रामाला धावण जटायूशी होता प्राणक्रमण करोनी त्याचे उदाहरण पुढे आपण चालला हात पाया विनमोदरा दबंड गिळावे आला रामे निलबाणी चिरला पाठ विळावे कोणता पंपातिरी महावीर आम्ही भेटला मांडला स्वामी मिळलो रामचंद्र भाग्य थो रामचे वाली सुग्रीवावेर भाई दाराचे हिरोणी धडकरी आम्हा घालवणी भारी राजे करे किष्किंधे 5 वेळा झाले गोवी कुठून सुरुवात झाले हनुमंताने सांगितलं ऐका बंद भरतात रामायणाचा काही चित्र ऐका थोडक्यात लघु रामायण सांगायला सुरुवात केली जटायू बाहेर गेला घरी लक्ष्मण रामाच्या माग सीता एकटीच एवढी संधी त्या महाराजानं पाहिलं पुण्या लंकेच्या अलक निरंजन भिक्षाम देवी माते म्हणलं गोसाईच्या वेशात स्वतःच्या रूपात जायला भागलं होतं म्हणून ती संधी साधू सीतेला घेतलं विमानामध्ये बसून निघाला जाताना सीता म्हणते पळा धावा सोडवा वाचवा आक्रोश ऐकलं पुन्हा जटायूनं जटायू बोलतो तू विमान आहे बाई आवडून एक कोण असं रामाचा मित्र होता हा रामाला त्यांनी सांगितलं तरी आश्रम करा म्हणून जटायूनं उड्डाण घेतला हे मूर्खा म्हणला तुला वाटतं का हिला कोणी नाही तुला पुढे जाऊ देणार नाही विमान खाली पाडत रावणार दोघांची झटमिट चालू झाली रावण कपटी होता शपथ घातली तू रामाचा भक्त आहे तुझं मरण कशात आहे सांग जटायू बुद्धिमान होता पण भोळा होता रामाची शपथ घातल्यावर माझं मरण पंखात म्हणलं रावणाला विचारलं ती कपटी होत माझं मरण डाव्या पायाच्या अंगठ्यात म्हणलं बरोबर त्यानं उड्डाण घेतलं की आवाज मुठ्याला फोडावून आला तर दोन्ही हात ते पंखात धरला हातात उपडून टाकलं हात्याला वार केला राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत तिथं आले जटायू भेटला पुन्हा जटायूचं प्राणोत्क्रमण झालं रामचंद्र प्रभूला बापाची माती घेतली नाही बापाच्या दोस्ताची माती स्वतःच्या हाताने केले बरोबर आहे का बरोबर जटायूच्या अंत्यविधीला भगवान रामचंद्र होते दशरथाच्या नव्हते 4 पुत्र त्या दशरथा पुढे विराट आला विराटाचा काटा काढला पुढे राम निघाले विराटाने सांगितलं आता नीट तुम्ही इथून जावा तुमच्यासारखंच आज एक माणूस आहे कसलं जसल्याला तसलं समानुखी मग तुम्ही तिथं जावा दुसऱ्या माणसाकडे जाऊ का तुम्हाला काही महत्व मिळणार नाही काम होणार नाही कुठं जाऊ पंपा सरोवर किष्किंधेच्या ठिकाणी जावा रामाने ती मान्य केले कबंधाचा त्या उदाहरण झाला आणि तिथून रामचंद्र प्रभू त्या सुवेळांच्या पर्वतावर किष्किंधेच्या हातीमध्ये आले तिथे भेटलो आम्ही वानर एवढी लिहित आहे आम्ही तिथं भेटला ही पट्ट्या एकटा बाजार शक्ती एवढे सांगणारा असं म्हणलं असतं माझ्यासारखं त्याचं काम तिथे भेटलो आम्ही वानर माझा राजा सुग्रीव वानरा सहित त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर रामाचं सुग्रीवाचं सख्य लढलं मैत्री झाली सुग्रीव आणि वाळीचं पक्क सख्य भाऊ पक्के वैरी होते भयंकर विरोध होता वाळीचा काटा काढून सुग्रीवाला राज्य दिलं हा शरणालो रामाशी रामे पुढाविले आमाशी मारोणी आवाळीशी सुखीवासी स्थापिले वाली सुते राजा करोणी सीता सुधीच्या काला धडकरी पाठविले ओला सांगाते मदती झाले सीता सुधी आणि नीती मग निघाले लवला हे कपी सैनिक आले तपाहे दोरी भाई रघुराजा विभीषण सक्षी कवी रावणाशी नमानी त्या वचनाशी
लाता हानी तल्याताशी तुम्हाला रामापाशी शरणे वानर सैन्याप्रमित हाती पर्वत झेलिक सागरी घाली त्वरित हेळेचे शेत हेराची शेत बांधेला. पाच. ओवीची सुरुवात सगळ्याच्या लक्षात आहे. हनुमंताय सांगतात ऐका, नीट ऐका. वाळी सुग्रीवांची भयंकर कठोर दुश्मनी जडली भावाभावाची. कशासाठी जडली सगळ्याला माहित आहे. रामायण वाळीची पत्नी बिन राज्य बी हिसकावून घेतलं सुग्रीवाची आणि त्याला हाकलून दिलं, हद्दपार केलं. आम्ही सगळे वानर भेटलो, सुग्रीव आम्हाला शरण आला. आम्ही सगळे वानर हनुमंताय म्हणतात आम्ही भेट यांची घातलेली होती. मग पुढे वानर जमा झाली, रामाची सुग्रीवाची मैत्री झाली. पुढे सीता शुद्धीच्या कामासाठी वानर जमली. माणसं नव्हती का होती? वानर असवलं माकडे ही जमा करण्यात आली. माणसाचं भरोसा नाही, वारे नर होते म्हणून जमा केलं आणि समुद्राच्या कडेला आलो. तिकडे काय झालंय? रावणाचा सक्का भाऊ बिभीषणानं रावणाला सांगितलं, सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे. दादा झालेलं झाले, गावात रोज हजारो लोक मरल्यात. कशासाठी मरल्यात कळाले का? ही रोग तुम्ही आणला गावात म्हणलं. कोणतं? ही रामाची बाई सीता नेऊन सोडा, शरण जावा. कशा बी पद्धतीनं ऐकत नाही त्यांना. मूर्ख माणसाला पापी क्रोधी अविश्वासी खळ त्याशी बोध कायचा. त्याला काही पटत का बोधाची वचना? मूर्ख माणसाला काय सांगून फायदा आहे? रावणाला म्हणलं तुझ्यासारखी शेकडो बघितला जेव्हा लाट घातलं का नाही विभीषण गडबडत उठला, नाव खाली आला. विभीषणाला माईने सांगितली, माईला सांगितलं, पुन्हा विभीषणाला रावणाला सांगितलं, दादा ऐक माझी एवढी बार झाले जा म्हणलं. आम्ही त्रिभुवनाला जिंकलो, तुझ्यासारख्या राम असाच्या माणसाला भीताव का? जा म्हणलं तुला अमर व्हायचं असलं तर. माईने सांगितले बाबा आता ते नाही ऐकत नाही. आता ही कोणी बी वाचत नाही, माईला बी कळतंय. पण माईचा जीव दे तुळला की हो, दोघं लोक राहून तिला सांगावं माईने. ऐकत नाही रे, ती धाकटं लय कोड आहे. तूच गप्प बस. काही मोठं आहे. हे मोठं आहे. असं माईने सांगितलं. मग काय करू? माय तिला म्हणावं, जी माय देवाकडे धाडते, जी माय देवळाकडे धाडते, जी माय परमार्थ शिकवते, धन्य माता पिता दयाची. काही कशीनं सांगितलं. आता काही करू नको, मंत्र्याकडे कुठं जाऊ नको. शरण देवाशी जाता भले, रामाला शरण राहा. विभीषण राम समुद्राच्या कडला असताना शरण आला. कसा आला? भावाची पालखी सोडा. करोनी आलंका लागवाने प्रवेशले दुर्गा आगी लावणी वस्तू सवेगाने काचारल्या राक्षसांनी बहुसाले मरता कृपा कुरली भगवता एकाची अपराधता लोका समजता केवी माणूस श्रीराम दिन दयाळ श्रीराम स्नेहाळ श्रीराम कृपा कलो प्रणपाळ श्रीराम राम कृपा कोळा राम जीवे साजीवाळा राम कृपा मुखळा लोका सगळा जे कोणी रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची गती रामे जगाची विश्रांती रामेंनी सचिन मूर्ती श्रीराम निरापराध हे केवे मारू म्हणून मांडला शिक्षाचार्य सहा बोल्या झाल्या. सहा. इकडे काय झालं? बंधू भरताला हनुमंतराय रामकथा सांगतात. सगळे वानर ऐक्य झाले. विभीषण शरण आला. रावणाचं विभीषणाचं भांडण झालं तिथं. वानराला दम्मच पडणार झाला. आता पूल तयार झालंय, गावात कसं जायचं विचारच केले. आता जाता असं म्हणून धडाधड उड्या लंकेमध्ये मारले वानराने. कोणचे पताकांचे भार आले वैष्णवलिंगर बेहने पळती यमकिंकर नामे अंबर गरजे तसे बुर्ज कडे कनकप्पा धडाधड पाडू लागले. घराला आगी लावल्या, गावं जाळली, गल्ल्या जाळल्या, काय काय जाळपोळ मारलं बघा वानराला. कशासाठी? रामाच्या कार्यासाठी. उद्ध्वस्त करून टाकली लंका. आणि परत वानर आल्यानंतर रामाने म्हणले, भगवान प्रभू रामचंद्र किती दयाळू आहे. प्रेमाचा भुकेला कृपाळू सज्जन सच्चिदानंदगण सगळे पर्यटक त्याला शोभतात. असा कृपाळू राम दुश्मनाच्या गावाची पार वाट लागली. हे रामाचं अंतःकरण सहन करून घेत नाही. राजा सुग्रीवाला बोलावलं. वानराला आज्ञा कुणा दिले? काम जाऊन गाव झाले. गुन्हेगार कोण आहे? गावातला एकच माणूस आहे. काका वापरपूर किडे रगडावं. असं करू नका. वानराने म्हणले तुमचं कामच चालतंय. दडदडीत चोर आहे, दडदडीत गुन्हा केलाय आणि त्याच्याबद्दल दया कशाला?
साम दान दंड भेद. रामाने म्हणले मला चारी युद्धनीती धर्मशास्त्राने सांगितलेला आहे. किती बी मूर्ख माणूस बिघाडला तर शहाण्या माणसाला आपला शहाणपणा सोडू नये. मग कसं करावं म्हणले इलेक्शन घ्या, नाहीतर तुम्ही म्हणता लगेच इलेक्शन लागलं का काय. कसलं इलेक्शन? तेव्हा झालं इलेक्शन. अंगद शिष्टाई सगळ्या वानरांचं मत घेतलं. शहाणा बुद्धिमान धष्टपुष्ट आलं की 2-4 जणांना आडवं पाडण्याची ताकद त्याच्यात राहावं. बुद्धीनं हुशार असावा, बोलका असावा, सुदृढ असावा, ज्ञानी असावा, चतुर असावा, तरुण असावा. असला माणूस एवढ्यातून निवडून काढा. तेवढ्यातून सगळ्यांना हात वर केले. कोणा एवढा शहाणा? अंगद आहे. अंगदाला शिष्टायला पाठवलं म्हणजे समालोचन करण्यासाठी. सुला सांगून बघा, त्याला जाऊन सांगा. ऐकला तर ठीक आहे, सांगून बघा. माणसं म्हणतात बघा सांगून बघा हो ऐकत आहे का. एकाएकी जाऊन काट्या घालणे, एकाएकी जाऊन जवळच्या सुद्धा माणसाला उठून झोपलं तर का बरं अंगावर पडते. पोते सुद्धा होत भीती ती, म्हणून त्याला आधी सावध करावं. लागून जावं म्हणून रावणाला आधी सावध करण्यासाठी कुणाला पाठवलं? अंगदाला पाठवलं. कोण सांगू लागले? हनुमंतराय सांगतात. शिष्टाईला अंगदाला पाठवलं. काय केलं? तेने शिकविला बहुतरीती, तेन मानिसी न कापती, मग मानी युद्ध ख्याती केली शांती राक्षसाविरुद्ध झाले भयंकर म्हणजे प्रस्थानी मौदर इंद्रजितानी माझे कुमरे कुमार माझे महाभाव कुमकर्णो वाशिला विनोनी बाणा धीनाच्या काळ कापुना शिर कमलदान शिरेश पंडुपुत्राचे दुःख भारी दाहिर के शब्द करी रावणा दुर्देशात थोडी सुरात्री घातला दुःखे आरंभला बहुत आतुर बळी आहार गुणातर माझे काही न चरी मत संत घात करकेला. ऐका हनुमंतराय सांगतात रावणाला कसं झालं, किती पद्धतीने अंगदाला शिकविलं. अंगदे केली शिष्टाई न माने रावण ते प्राही. बघा म्हणलं मी रामाचा दूत आहे, तुला सांगायला आलाव. बऱ्या बोलानं ऐकलं असतं तुझं कल्याण आहे, गावचं कल्याण आहे, राजाचं कल्याण आहे, घराचं कल्याण आहे, सगळ्याचं कल्याण आहे. एवढी ताकद माझ्या रामात आहे. झाले माकडा म्हणलं तुका माझ्या बरोबरीचा काय, तुझ्यासारखे शेकडो बघितला म्हणते ती रावण. मी राजा आहे, तुझी माझी काय बरोबर आहे? तुझं ऐकायला मला काही कमी गेलं का? लोक माझं ऐकत मी तुझं ऐकू का म्हणलं. बरं म्हणलं अंगदाने घेतलं उड्डाण मंडपच उपसून आणला. रामाला सांगितलं ते ऐकत नाही लेकरू. म्हणला कुणाचं गाव सगळं थकवेल वरती कुणाचं ऐकत नाही. आता कसं करावं? मग रामाने म्हणले आता मोकळीच झाली आपणाला. सांगून बघावं, शिकून बघावं, समजावून सांगावं, हात जोडून सांगावं आमचा नियम आहे. आणि त्याला जर ऐकत नसलं तर मग त्याला प्रायश्चित देणं आमच्या हातात आहे. युद्धाचा तय ठरला. युद्धामध्ये वानर लंकेमध्ये घुसली. मोठमोठी महावीर प्रधान मुलं अगलची बगलची नातू पंतू सगळ्याचा खप्पा झाला. एकला रावणला. रावणाला काय केलं? शेवटी कुंभकर्णाला उठवलं. महाभाऊ कुंभकर्ण, त्याची पदवी होती महाभाऊ. रती अतिरथी महारथी महाभयंकर मोठा नावाजलेला वीरबल चोपीचा आहे सारखं. त्याला उठवलं. त्यानं रावणाला विचारलं का उठलाय? लय मोठं काम म्हणलं. लय मोठं सांग. अरे सांगता असलं कसलं काम आहे? ते काम नाही सांगणार नाही म्हणा. काय केलं शेवटं मोठं काम? देव विनोबा टाकल्या का दैत्यानं आक्रमण केलंय? नाही मीच केला म्हणलं रामाची शिपाईला. मग आणलास कुठं घेऊन आहेस? घरी आहे कुठं? अशोक बोलत आहे. मग कशाला आणलायस म्हणलं? ती रामालाच मानते मला मारीच ना म्हणलं. ती रावणाला कुंभकर्ण. मग तू राम व्हायचा होतास मूर्खा. तुझ्याकडून झोपेतून ह्याच्यासाठी उठले का तुला? मी राम झाल्यावर मला कशाला सीता दुसरी बाई दिसते म्हणलं. तर माझा नाविला झालाय. तू आधी बऱ्या बोलायला जाऊन भांडण कर ना, बघ त्या शत्रू बरोबर 2 हात कर. कुंभकर्णाला म्हणलं मला कळालं रामायण पूर्वी लिहून ठेवलेलं 7000 वर्षावर. आता नक्की तुझं बी मरणार आहे, माझं बी मरणार आहे. नारदाला मला सांगतील तर, आणि माई घरी सांगतील ती वानर जेव्हा गावात येतील तेव्हा लंका बुडणार आहे म्हणत ती बरोबर वेळ आले. कुंभकर्ण निघाला आणि त्यानं युद्ध करायला सुरुवात केला. सुग्रीव राजा त्याच्या उरावर उडी मारून गेला. त्याचं नाक काढ कापून घेऊन आला हातात. कुंभकर्ण सुटला नीट गावात. त्याला माहितच नाही नाक केलंय. आज मी बरेच माणसं आहेत काय बी होऊ द्या, नाक नसलं तर गावात रावणाला साहित्य साखर वाटा म्हणले. हातीवरून साखर वाटतात आणि हे गेलं मला रक्त झालं. त्याला वाटतं रे वानर मी धरणं बघलं आणि वानर नाकन घे काय घेऊन गेले भट मी चोरून. ज्याला पताच नाही म्हणजे अज्ञानात आनंद मानतो. अज्ञानात आनंद मानू लागलं. रावणाला वार्ता कळाली का राखीला बुडीला
त्या यशीला असाला म्हणलं त्याच्या आहे कसलं येऊ मागे नाक नाक उडून गावात वापेल घेऊ ना त्याला नाक दिसलं कुंभकर्णाला कुठं आरशात आता जात नाही म्हणलं घरी बायको कर जात नाही कुणा मागाली फिरलं गेलं युद्धाला पहिलं नाक काळ चिरल तर उभा चिरला रामाणी बाणाला त्याला असा आलो मारला नाही पोटात बांधणे महाभाऊ कुंभकर्ण उभाची चिरला बाळे करून उभ चिरलं बघा वाळू चिराव तसं आणि कुंभकर्णाचा निपान केला कुंभकर्ण मेला सगळे प्रधान मुलं सगळीच मेले एकटा रावण उरला रावण म्हणते आता का करा बाबा एवढे लोक गेला तरी कळणार हातात ब्रह्मशक्ती घेतलं आता काय का होईना की ब्रह्मास्त्र शेवटचं निर्वाणीचं आहे लक्ष्मणावर रामावर टाकावं मारावं त्याचा निपात करावं म्हणून घेतलं आणि त्यांनी लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती टाकली लक्ष्मण मूर्छित त्याच्यासाठी पडलाय झालेली कथा भरतात हनुमंत भरताला सांगतात हा आदर्श वीर कुंभकर्ण राम मारला विंधोनी बाण इंद्रजित महावीर दान समित्र दान निवचिला प्रधान मान्या मागे सैनिक सेनानी गेले जीवे एक रम्या काळ प्रावेरणी नागवेर मात रातिका कला कांत डोळे करा भवनीत राज दोन्ही हात उचलित शक्य भूत उतरिली शरणागता मागवा परंत आसाने सांगितले प्राण लक्ष्मणी विभीषण शक्ती दानाने तरी वेगी लक्ष्मण धाविला पाठी शिशनायत घातला सतदा शक्ती छेदन खेळा परतताने मागुती अशी विचारणे चित्यादी कापडीचे समुद्रामध्ये केलेले आम्ही म्हणून क्षीण माझ्या अंगावर मागे रावण दंड संपूर्ण मध्ये यापुढे काय झालं माझं चुकलंय भगवान रामचंद्र प्रभूची झालेली कथा हनुमान कोणाला सांगतात भरताला सांगतात रावणाला कुंभकर्णाला मारलं इंद्रजिताला लक्ष्मणाला मारून टाकलं रावण नागळा झाला काहीच उरलं नाही सैन्य नाही कोणीच नाही पाठीराखा त्यावेळेस कर्कराघात खाऊ लागलं डोळे गरगरा फिरू लागलं आता मरायच्या पुढे माणसाला फाटा पडतो तशी बुद्धिक्षीण झाली आता मरता काय का होईना म्हणलं मरो की अब तरो हातात ब्रह्मशक्ती उचललं ब्रह्मशक्ती कशासाठी उचलले ध्यान देऊन ऐका एवढं कळपून पिटवलंय बिभीषण घालका भेला बिभीषण म्हणलं माणसाला भावकीचा लय राग जरा जर गोष्टी केलं केलंय वस्तू मोदींनी हातची म्हणते बरोबर आहे का बिभीषणाचा राग पोटात आहे आधी माझ्या भावाचा काटा म्हणलो काढतो म्हणला भाऊ कफी वाचला दुश्मनाला सहाय्य झाला दुश्मनाच्या पार्टी केलाय बिभीषणाला समोर पाहिलं ब्रह्मशक्ती भयानक अवघड कठीण शक्ती बिभीषणाच्या दिशेने सोडलं गरगर घेऊन अभिमंत्रित करून लगेच लक्ष्मणाला बिभीषणाला बाजूला पार्टीला हवा म्हणला कारण तू जर मेला असता आमची जगात किंमत राहणार नाही रामायण सुद्धा कुणी ऐकणार नाही शरणागत आमचे जीव की प्राण आहेत पार्टीत आलेल्या माणसाला जर धोका झाला तर कसं होतंय किंमत राहते त्या पक्षाची म्हणून लक्ष्मण पुढे झाला आणि रावणाची येणारी ब्रह्मशक्तीला हृदयात जागा दिला लक्ष्मणाच्या छातीमध्ये ब्रह्मशक्ती आढळली रक्तांच्या थारुण्यात बंधू लक्ष्मण पडला काहीच विरोध चालेना असली कथा इथं घडलेली आहे हा खेळ आधी म्हणतो ना क्षीण माझ्या अंगणा मागे श्रद्धा रावण दंड संपूर्ण मल करीन म्हणून तुला मी आलो शरण तो शरणागता शरण्ये नपेक्षा रावण कन्या पूर्ण मी तुझे गंमत काही सरे मागे जातो होय चालतंय लक्ष्मणाला समोर पाहिली ब्रह्मशक्तीचा नाविलाज झाला मागून मंत्रानं प्रेरित केले रावणाने अभिमंत्रित केले मागाने जावं तर त्याने तुकडे करते आणि पुढे नाही पुढे जावं तर लक्ष्मण मारते ती ब्रह्मशक्ती स्त्री रूप बंधू लक्ष्मणाला विनंती करते बाबा मी तुझी मुलगी आहे तू माझा बाप आहे मुलीचं किती वाईट घडलं तर तिला हृदयात घरात जागा आसरा कोण देतोय बाप देतोय मागे गेल्यावर ती चांगलं नाही म्हणजे काटा काढते माझा त्यानं म्हणून तूच दयाळू हो आणि मला हृदयात जागा दे बिभीषणावर सोडलेली होती ती शक्ती रावणाला भ्याली आणि बिभीषण शक्तीला भ्याला लक्ष्मणाला शक्ती शरण आली आणि म्हणते मला माफ कर मला हृदयात जागा दे काकुलती आली माझं काही चालणार आता मी तुझी मुलगी आहे बघ आता बापानं मुलीला पदरात घ्यावं का नाही घ्यावं
कन्या होनी शरण झाली तेनी अत्यंत कृपाली सौमित्रे शरणागत माऊली अंगीकारी ब्रह्मशक्ती बंधू भरता मुलगी होऊन शरण मी तुझी लेक आहे मी तुमच्या लेकीसारखी आहे दादा तुमच्या लेकीसारखं समजा मला भर युद्धाचा टाइम आहे मरणाची वेळ आहे कसला कठीण प्रसंग आहे तर त्या लक्ष्मणाचं अंतकरण कळवळलं जे का रंगले गांगले त्याची म्हणे तो आपण याला साधू म्हणावं बाई ठीक आहे म्हणलं तुला मागायला अडचणी रावण तुझे तुकडे करील म्हणून त्या शक्तीला विभीषण पाठीला घातला पुढच्या ओळीत आहे का कन्या झाली उपहता जनकतिशी अंगीकारिता स्वामित्रा अत्यंत कृपा भरित थारा देत निधन दे जरी उपेक्षिवेशी तरी देवी होईल उपहास उपहासी ब्रह्मवरदय शक्तीशी रामनामाशी निर्पूज शक्ती ब्राह्मणांच्या वरदानांच्या ब्रह्मदेवाचे लक्ष्मणाने म्हटलं मुलगी म्हणते ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे स्त्रीला इतकं महत्व आहे आमच्या देशामध्ये आमच्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये मी तुमची लेक आहे बरं का असं म्हटल्यावर लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी आलं मरणाच्या दारे थांबलाय आणि ब्राह्मणांचा शब्द बी खोटं होणे तिकडून सोडणार किती दुष्ट आहे माहितीये का राजा आहे ते माघारी गिराम तुकडे करतय लक्ष्मणांचा अंतर कळवळला मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला बाप तिला हाकलून देतोय का कोणता बाप चांगला बाप असला ये बाय अर्धी भाकर माझ्या भाकरीत खा माझ्या पांघरुणातलं पांघरूण तू घे माझ्या बरोबर इथेच राहा संसार उद्ध्वस्त झालेल्या लेकीला आसरा बाप देतोय तसं उद्ध्वस्त झालेल्या शक्तीला लक्ष्मणाला आश्वासन दिलं हा द्विजवचन उपेक्षिता जीवे दाता शरणागता प्राणसान्य रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त राजनिष्ठित सांगितले लक्ष्मणाने विचार केला विभीषण शरणागत आहे विभीषण जर मेला तर राम प्राण सोडेल राम सगळे आणि ब्रह्मदेवाच्या वचनाला शक्तीला खोटेपणा केलं तर तो दोष माथ्यावर येईल म्हणून लक्ष्मणाने विचार केला आणि कशी जागा दिला शक्तीला ऐका मग माझे जिने काय लता भूमीशी भागव चुकवाव्या सकला पाय जिने पाय विनकला सुरक्षिता शरणागत सुखवान रासनसा सुकावे जीवना चतुर समस्त सुखी होती राम वैल रावणा आम्ही शिकवेशा सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे ब्रह्मदेवाचं वचन खंड होणार नाही शक्तीला समाधान मिळेल विभीषणाचा प्राण वाचेल की एवढं राम माझ्यासाठी विजय होईल जगात एवढं एका माझ्या जीवासाठी होणार आहे एकलं मिळून गाव वाचत असतं तर चांगली गोष्ट आहे का नाही एकटं मरून कुटुंब वाचत असतं तर चांगली गोष्ट आहे एकासाठी देश जगत असेल तर चांगली गोष्ट आहे पुन्हा विचार केला लक्ष्मणाने विचार केला आणि त्या शक्तीला म्हणलं बाई तू माझी लेक आहे मी तुझा बाप आहे तुझी उपेक्षा करणार नाही कसं केलं पुढच्या ओळीत आहे का एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी रामवी सकल सृष्टी मलसाठी होईल शिवीचा विचिती पसरली अंगाची वाकली हृदय धीरी ब्रह्मशक्ती केली ख्याती समजली शक्ती वेदिका लक्ष्मण गजेश्वर रावण त्यावर चालणार पुरुषवान सगुण सोडून निर्माण गवाण सत्काय राम रावण येणे सारी विधान पाठी देऊन पळाल्यावरी रामराव सर्वथान करी घाव ऐसा रामोनी गण घाव रावण पाठी देऊन पळाला शक्तीची विनंती बंधू लक्ष्मणाने मनामध्ये धारित होत मानलं शक्तीला हृदयात जागा कशी शरीर मोठं केलं मरणाच्या दाढे तुम्हाला दुसऱ्यासाठी कोणी जीव देते का लक्ष्मणाच्या वर्तणुकीवर तुम्ही ध्यानात ठेवा रामायणामध्ये दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी शक्तीला आणि विभीषणाला पाठीला घातलं शक्तीला हृदयात जागा दिला धर्म शक्ती हृदयात आदळल्या बरोबर लक्ष्मण घेऊन रणभूमीमध्ये रक्तांच्या थारोळ्यात कोसळला हा प्रकार रावणाने पाहिला रावण जय जयकार करू लागला समोर उभासल्या रामचंद्र प्रभूला दिसला अरे 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 लक्ष्मणाला शक्ती मारलं रावणाने धनुष्यबाण घेतला थांब तू पळतोय तो रावणाला माहित होतं थांब म्हणले तेव्हा काटा काढतय आता उभेतून पडलं बरं हुशार माणूस होता रावणाला रामाकडे पासे करून पळायला सुरुवात केली लंकेकडे निघाला का बरं त्याला माहित होतं रामाला म्हणले तुला दिवस सोडून जा आता आजचा दिवस जातील की पुन्हा उद्या तू राहणार नाहीस
पलट्याच्या पाठी राम लागत नव्हता म्हणून रामचंद्र प्रभू थांबले. वानरात हलकल्लो माजला, गोंधळ उठला. हा कळवणी विजयी झाला रघुनंदन पाहू आला लक्ष्मण तो मोठा प्रणजी रावणाला पळवलं, रामचंद्र प्रभूला विजय मिळाला. रावण सुद्धा विजयी झाला बरं का, चोरून खाणार. लक्ष्मणाला पाडलेला आनंद त्याच्या मनामध्ये झाला. माझ्या लक्ष्मणाला कसं झालंय हे पाहण्यासाठी रामचंद्र प्रभू लक्ष्मणांच्या जवळ आले. काय झालं? हा सुरवारोणी अमृत हस्ती केली निरविले ते शक्ती विसरे न करीत रघुपती ब्रह्मवचना कुटीला तुझी राखली ब्राह्मणाचा चिंतन सकता न करील उत्तम आदरीला धर्म बंधुत्तम ऐका. भगवान प्रभू रामचंद्र तिथे आले. बघतात तो लहान बंधू रक्तांच्या थारोळ्यात कोसळलेला आहे. हृदयामध्ये ब्रह्मशक्ती आदळले, भावाला रक्त वाहतय. आता कुणाच्या भावाला असलं समाधान वाटेल? रामाने अमृत हस्त फिरवला. त्या रामात एवढी ताकद आहे की त्याच्या भावाला जिवंत करायची ताकद आहे. परंतु शक्ती कुणाच्या वरदानाची आहे? ब्रह्मदेवाच्या. अपमान होणार आहे. काय ब्रह्मदेवानं वर दिलं पण ती काय विचलली राम असं म्हणतील. म्हणून ब्राह्मणांचा अतिक्रमण सर्वथाने करी रघुत्तम. ब्राह्मणाच्या अवज्ञा करू नये. आदरीला लौकिक धर्म. लक्ष्मणांच्या जवळ बसले. वानर चौकून जमले. भगवान प्रभू रामचंद्र दुःखी चेहरा झाला, तोंड लहान झाले. बघतात त्या लक्ष्मणाकडे. काय लौकिक आदर? लौकिक कसा आदर माहितीये का? लौकिक धर्म. लोक कसं रडतात, भावासाठी कसं रडतात? सख्या भावासाठी रडतात, काही सावत्र भावासाठी. ऐका काय म्हणून शोक करतात ते. हा बोलावणे सुषेण वैद्यराज उठता झाला रघुराज वेगी उपासाय मज बंधू राजवतोया सुषेण वैद्य सुबुद्धी आणि विलादी औषधी शक्ती भेटलेले संधी ते शुद्धी विवाह सुरोधेन होता पाहुवाना आदी औषधी समराव म्हणून मज झाले राम राम महाभाव परेशी मी आलो वेग उत्तर नोळखे औषधी धार तेथे राघव पाहे उशीर नग डोंगर उपडीला. राजऋषी भरता रामचंद्र प्रभू दुःखी झाले. गोवीची सुरुवात कुठून आहे? रामाला दुःखावर ना बंधू रक्तांच्या हरवमध्ये कोसळलेला आहे. आता काय करावं? सुषेण वैद्यराज डॉक्टरला बोलावून घेतलं. डॉक्टरला विनंती केली. सुषेण वैद्यराज वैद्याचाही राजा होता, डॉक्टर होता, हाकीम होता. रामाने त्याला विनंती केली, बघा काही जमते का? कसं करावं? लक्ष्मण माझा कसा जिवंत होईल? असं काही औषधी काही उपाय मला सांगा. रामाने विनंती केली. सुषेण डॉक्टरांना नाडी तपासून पाहिलं. बेशुद्ध आहे पण मेलेला नाही. जे उपाय केलं सूर्यनाच्या अगोदर औषधी आणलं तर ती उठतंय. डॉक्टरलाही भारी होता बाप दऱ्यापासून ती डॉक्टरची होती त्याची. ती सुषेणाने आम्हाला सांगितलं, मी असल्यावर तुम्ही का भावाची चिंता? भाऊ उठवायचं त्याच्याच हातात आहे. पण ही डॉक्टरला अभिमान आलता. डॉक्टरला असं बोललं, काय करावं लागल? औषधी अमृतवाली आणावं लागेल. त्या औषधीने लक्ष्मण उठतोय. सूर्यमुलाच्या अगोदर तिथं सगळ्यानं मला पाठवलं औषधी आणायला. औषधी घेऊन निघातो वाटत नाही विघ्नारे. आणि ती विघ्न आलेलं आलं पण तुझा बाण आला मध्यरात्री. मला लगेच जायचं होतं, लवकर होतं. आणि त्या बाणावर शरीर टाकून मी इथं उतरलो. भरता हनुमान काय झालेली कथा सांगता. मागे जाता त्वरानित तो बाळराम मागित ते कोणी आलोय थाट अद्भुत देखणे राम मूर्ते ब्रह्मने चित्त बोल बोललो होत ते क्षमा करू रघुनाथ मार्ग मुद्दे करावले की पण तुला प्रभा अत्यंत झाला राम म्हणे विसरले नमन सर्व सर्व समराम सुख सत्य सिद्धांत बोलत ते निरंजन विरंत सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती ते धावे रावला सांडून सत मत्सर भरतात मी निरंतर भूते वर्तते कट निर्भरक्षर राम नामे. कोणत्या धर्म संकटात होतो मी? पर्वत डोक्यावर घेतला, औषधी सापडत त्या महाराजाची माती केलं, इकडे निघून आलो. मध्यंतरी तुझा बाण आला आणि ती बाण रामराम तिथे दिसू लागला. मला वाटलं काय नवीन विघ्न आले की राम समजून बाणावर शरीर आपली तारून राम समजून न बोलायची ती गोष्टी बोललो. इथं आल्यावर आचार विचार ज्ञान वैराग्य सिद्धांत पक्षी बोलत असलेली इथला परमार्थ पाहिलो. माझं चित्तच विसरून गेलं. काय विसरलं? आलेल्या कामाचं भान विसरून गेलो.
तुझ्या प्रेमात लुप्त झालो, भजनात लुप्त झालो. एवढा वेळ गेलाय, मला लवकर जायचंय. हनुमंतरायाने बोलला, हा वनिता की रामाचे गुण कपीशनाथ कपीपण हनुमान झाला मूर्छा पण देहाचे भान विश्वाचे पण कपीच्या अवस्था भरत वसंतला चिता श्रीराम गुण कीर्ती ऐकला विश्वेत चित्ता होणी मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराच्या अंकवरती रामेंद्रा निशिते बाजपूरची विसरेल. बोलता बोलता बोलत भरताने भरत पण विसरलं, हनुमंताने हनुमंत पण विसरलं. अंतकरण चतुष्टय अहंकार पंचमाभूत पंचमा विषय एक रूप झाले. मारुतीला आठवण उरली नाही. इतक्यामध्ये सत्वावस्था गिळलं कोण? भरतानं. भरताने गेलं, भरत सावध झाला. भरत सावध होऊन, हे हनुमंता उठ उठ म्हणला, मी राहणार नाही, भरत आहे. हा अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गलित नेत्री आनंदात गोचरत भरत मूर्छित पडेला. कंठी प्रेम राहते, नैनी होते, हृदय प्रगटे. हनुमंताचं प्रेम पाहिलं. सक्का भाऊ आहे मी रामाचा, तर ही वानराय जातीनं. एवढी माझ्या भावाची भक्ती, आमच्या जीवनात माझी भक्ती काहीच नाही. भरत त्या रामांचं नाव ऐकून, कथा ऐकून सद्गतीत झाला अंतकरण आणि प्रेमाने मूर्छित पडला. मूर्छित म्हणजे चक्राने प्रेमात असायचा कुठे आठवची नाही. हा ऐकता श्रवणी ऐकता श्रीरामचंद्र भरता लागली अगमुद्रा विसरला तो निद्रा चंद्रा प्रकाश वीराच्या ऐशी नाथ हे बालक राम रुपीला पुन्हा कुठला बोले कुठल्या बोला भरत पण विसरला भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमत पण दोघांनाथ हे दोन्ही पण तटस्थ पुरुष कामे दोन्ही विसरले दोन्ही पण काळा ठव तरी कोण बापत्र पाळले गुण नंदन चैतन्य पूर्ण चैतन्य जीवन काळा सावली केली प्राण शक्ती पाचारली इंद्रिया पाचवता झाली धापडी उडली निद्रांची चित्त चेतने ते धरित मनपूर्व संकल्प ठवित बुद्धी निश्चयाचे अंगीकारित राम कार्यार्थ साधाव्या अकस्मात सावध होय म्हणे मध्ये झाले काय युगाचे ते तटस्थ आहे आठवण होवे स्वामी गंमत कशी झाली? भरत आणि हनुमंतराय प्रेमात मूर्छित झाले. प्रेमावस्था लागली, लुब्धलेना आधी लागली समाधी. या अवस्थेवरती भरत पोहोचला. मारुती बी तसंच झाला. पण ज्या कामाला लय काम किती महत्वाचं आहे ते आठवण दोघांनी बी विसरली. बुद्धिदाता कोण आहे? भगवान रामचंद्र प्रभू आहे. भरत आणि भरत पण हनुमंताने हनुमंत पण विसरला. यानंतर आपल्याला कोण उठवतंय? देखणी ऐकणी एक नारायण. उठवणारा झोपवणारा तोच आहे. सगळी सत्ता त्याची आहे. आता ही दोघं बी काय लुप्त झाले. पुढे काम तर एवढं मोठं आहे. म्हणून देवाला दया न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. दोघांच्या बुद्धीला चेतना दिलं. झोपता येते आपल्याला, उठता येते का? उठायचा भरोसा आहे का? म्हणून तो देव आहे. त्यांनी जागृत केलं. जागा होऊन काय करतात? हा करू पाही उड्डाण भरते घातले लोटान मध्ये सनातन करिता पूर्ण केवी प्रयाण करू पाशी भोजन करावे तीर्थ प्रसाद द्यावा मागे उपेक्षू नया ताजे तुम्ही निरचित कृपाळू घरा या भक्त पुराण करिता जाऊ देत त्यांच्या सकळ धर्माचा घात आज पात तो भोगे. हनुमंतराय सावध झाले आणि लगेच लाट मला निघायच्या तर या तयारीला लागला उड्डाण घ्यायच्या. भरत सावध झाला. असं का? पाया पडतो विनंती आहे माझी. आता काम किती महत्वाचं आहे मारुतीला माहित होतं, भरताला का नव्हतं का? भरत म्हणतोय तुम्ही साधू संत आहेत, संत आले घरा तो चिती वाढी दसरा. सगळ्याला साधू संत तुझ्यासारखे महात्मे आल्यानंतर त्याला या बसा पाणी प्या फराळ करा म्हणावं. असं काहीच नाही, नुकतं बोलणं झालंय आणि उठलं की चहा पाणी तसंच पळू लागलाय. पण ही धर्मशास्त्राची नीत नाही, रीत नाही. माझा पावनोपचार घ्या. हनुमंतरायाला भरत म्हणतात. ऐशी निज धर्म विवंचना तू जानशी कल्पिनंदना सर्वता उदासन करी म्हणा म्हणून शरणा लागलो हेरे वाजला त्वरित जय सारामते साभरत वेळो वेळा पाया लागत हे अनुचित सर्व काय कोणी कर कपीचे वचन भरता झाला आशोधन तुझे सकल धर्माचे निर्धान मरता अळवण का करीशे. भरत राहाच्या दिवशी भरत हनुमंताला विनंती करतात की माझा उपचार घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. तुम्हाला सगळं माहित आहे का नाही? काय काय अडचणी तर तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही माझ्या घरला लावा. घरा आधी या साधू संत पूजा न करिता जाऊ दे.
साधू सज्जन महात्मा अतिथी अतिथी देव भोगग्रस्त आश्रमाचा नियम आहे. तुम्ही माझ्याही त्याला अचानक पाहुणे म्हणून आलात, मग तुमचा सत्कार पूजा ही केल्याशिवाय जाऊ देणं बरोबर नाही. कारण ते महापाप घडतंय. तुझ्यासारखा महात्मा घरला आल्यावर त्याला तसंच जी पाठवतंय, फक्त पाणी तर पिऊन बघत जावं लागतंय. असं हनुमंतरायाला भरत विनंती करू लागले. सर्वास्याग्र जन्म ब्राह्मण कुळशील गुण गुण वेद शास्त्र संपन्न आल्या पण पुधा भरते सावका भक्त ज्ञान भजनीरत भगवत बुद्धीने तुला करीत तोचे संत सर्वज्ञ ज्ञानी आत्मा शिवाचा भगवंताची स्वय साधा काशी पूजितो देवाचा परमार्थाचा शिलभागी त्याचे करीतो प्रेक्षण तो महादुखे दारुण भोगीय कल्पांत पुन्हा पुढं गमन असेना. आश्रमाची नीती राजर्षी भरत हनुमंताला सांगू लागले. घरला साधू संत आल्यावर त्याचा अपमान करू नये, अवहेलना करू नये, त्याचा सत्कार करावा, आदर आतिथ्य करावं. साधू संत जर नसतील तर कसल्याचं करावं. सकळाशी अग्रजन्मा ब्राह्मण वर्णनानं श्रेष्ठ ब्राह्मण. ब्राह्मण जर घरला आला तर त्या ब्राह्मणाची यथोक्त पूजा करावं, दक्षिणा देऊ, पाया पडावं. पण कसला ब्राह्मण. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, विश्वामध्ये सगळ्या देव समजणारा ब्राह्मण. आणि ब्राह्मणांच्या कुळात आले त्याला ब्रह्मकर्मच माहित नसलं ती बी करू नये. मग कसल्या संतांची पूजा करावं. बालताईसा हो का भक्तनाथ आहे म्हणतात. त्याची जाती याती कुळ वर्ण काहीच पाहायचं नाही. त्याचा भाव चांगला असेल, साधा माणूस असेल, कुलवान असेल, शिलवान असेल, गुणवान असेल, अशा माणसाची पूजा करावं. माळा घातले बक्कळ, टिळे टोपी माळा, देवाचे गबाळे, वाघवी ओंगळे पोटासाठी, हा निषेध नाही कुणाचा, परंतु संत कोणाला म्हणावा. ज्ञानी आत्मा विश्वाचा, भगवंताची स्वयसाचा, पुराण येत नाही, शास्त्र येत नाही, काहीच येत नाही, पण अंतकरणातून निर्मळ आहे, साधी भोळी भक्ती आहे, त्याची पूजा करावं. पण आमच्यासारख्या बडबड बोलणाऱ्याची, उघड ज्ञान सांगणाऱ्याची पूजा करून नये, काळजी करू नये. तू तर महात्मा जगराम रूप पाहणार आहे, मी तुझी पूजा केल्याशिवाय जाऊ देत नाही भरत म्हणतोय. भक्तीचे केवळ श्रीरामाचे सभायानंतर साचे निश्चयाचे राम भजन ज्ञानतर्याभूत जल ब्रह्मरूपदे ब्रह्मानंद सदाग्रंथ ब्रह्मा भूत कपिलाथ आयशी आजी निर्गुण दोन करी पूजन नमन तो महात्मा पापी पूर्ण राम दर्शनाचा शिकैसे राम साधूचे ऋषी राम साधूचे गाठी राम साधूचे कोटी सज्जन भेटी राम भेटी राम साधूचे व्रती राम साधूचे स्थिती राम साधूचे भक्तीची रामा प्राप्ती सत्संगे राम सत्संगा तुला राम सत्संगा विकला राम सत्संगा लागला राम रहित सत्संगे वस भक्ता सभाय राम राव कपीश्वर भक्त राव भागे भेटला महाराव सभागे पाहून केवळाने. तू तो केवळ भजन भक्तीचे, केवळ हृदय श्रीरामाचे, भजन भक्तीचं भांडार रामाचं, हृदय रामाचा, आत्मा साधू मधला अगाध रत्न, सगळ्या ज्ञानांची तुला माहिती आहे. आणि असा महात्मा जर घरी आला त्याची पूजा न करता जाऊ देणं माझं परम दुर्भाग्य समाजात आहे. मी पूजा केल्याशिवाय जाऊ देत नाही. दृष्टीत राम, पाहण्यात राम, गाण्यात राम, चित्तात राम, बुद्धीत राम, अंतकरणात राम तुझ्या आहे. असा महात्मा घरला आल्यानंतर त्याचा पूजा उपचार संस्कार न करता जर पाठवील तर त्याच्यासारखा पापी तोच असेल. मी तुला तसं जाऊ देणार नाही. हनुमंताला भरत म्हणतात. ऐकोनी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंतातुर भरता नमुनी सत्वर काय कपिल बोला श्रीरामानुजा तुझे वचन सर्वतांनी घेऊन संकोची कान पेटन ते सावधान अवधारे समुद्र पडला विश्वते नाही घेतले जीवन हे देवी प्रेम बोलिन त्याची दिशेने राम भजन. बंधू भरता तुम्ही म्हणत असलेलं खरं मला मान्य सुद्धा आहे. तुमच्यासारखा महात्मा मला विनंती करतोय, पण ही फराळ करीत बसायची वेळ आहे का? नाही. राम चिंतेत आहे, लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, वानर सगळी चिंता करतात. म्हणून का करतो आता फळा पिळे काही खात नाही, फक्त उदक मात्र आणि तुझं दर्शन घेऊन मी निघतो. हनुमान काय बोलतात. श्रीराम वैसला सचिंत वानर भार शोका कुलित
विभीषण दुःखे तळमळी तमलची येता हार केवी स्वामी भरता विनंती आहे तुम्हाला द्यावे चरण संभवनास तैक देणे देख पावले राम चिंतेत आहे, वानरं माकडं अस्वलं राजा बिभीषण राजा सुग्रीव सगळे दुःखात आहेत आणि मी जर इथं फलाहार करीत बसलो तर मला दूषण लागेल म्हणून मला लवकर जायचं आहे. फक्त तुझे पाय धुवून मला पाण्याचं चरण तीर्थ विधी पाहायचं. ह्याच्यातच सगळी संभावना पावली. मला आशीर्वाद मिळाला, मला दर्शन घडलं, मी जाणार आहे. हनुमंतराय म्हणतात. हा कुंडलिकावरदे हरी विठ्ठल कृष्णादेव तुकाराम राजा रामचंद्र पाऊस उतरले का? जाऊ द्या. मला स्वयंपाक वाटून करणार होता तुमच्या वाचण्यात. पाऊस उतरलेला त्रोवर ज्योतिराम शिरोळे मामा आणि बालाजी कोटमाळ. बसा चालू करीत. अहो पाऊस काय तू उतरले का पुरीवर जायचं असं म्हणजे पाऊस पाऊस लोकांवर पाऊस पडायचा का?